नमस्कार, मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या 24 वर्षांपासून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना मी ओळखतो 1993च्या ब्लास्ट केस पासून, आणि म्हणजे कायम त्यांचे इंटरव्ह्यूज, त्यांचं काय वेगवेगळ्या विषयावरती जर अनालिसिस असेल, आता अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, तर कायम कोर्टाच्या केसेसवर मी त्यांच्यासोबत बोलत होतो। मलाही ही अजिबात कल्पना नव्हती की निवडणुकीच्या मैदानात सुद्धा निकम साहेबांचा इंटरव्ह्यू मला करावा लागेल। खूप स्वागत आहे सर मॅक्स महाराष्ट्रावर। धन्यवाद। बस याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या की कोर्टाकडून राजकारणाकडे मनोज अनपेक्षित घटना घडली। 15 दिवसापूर्वी मला जर कोणी विचारलं असं तुम्ही राजकारणात येणार का, तर उत्तर नाही असं होतं। परंतु 15 दिवसात अशा काही घडामोडी घडल्या की जेणेकरून माझं पाऊल राजकारणात पडलं। आता राजकारणात पडणं वाईट, चांगल्या लोकांनी यायला असा समाजामध्ये एक प्रवाद आहे। परंतु मनोज एक स्पष्ट गोष्ट सांगतो की राजकारणातून देखील समाजहित आणि देशहित साधता येतं, हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दाखवून दिलं। त्यामुळे आता पण तुम्ही जर पाहिलं असेल तर मी कायम गुन्हेगारांच्या विरुद्ध लढत होतो। मला असं वाटलं की बरीच वर्ष कोर्टात घालवल्यानंतर आपण एक वेगळ्या क्षेत्रात जावं आणि लोकांना दाखवून द्यावं की राजकारण हे वाईट नसतं। काही